घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे। बघा आपण काय करतो, आपल्याकडे जे काही माहिती संपली तर आपल्याला काही भेटायचे डॉक्टर वैद्य, तसे आज आपल्याला भेटायला कर्नाटकहून एक डॉक्टर आलेले आहेत आणि त्यांनी पहिले तर काही औषध असे फुकटच द्यायचे, पैसे पण घेत नव्हते। तर ते तुम्हाला काही असे कर्नाटकहून काही फोन येतात मला की मामा काही दमा झालाय, काही गुडघे दुखी आहेत, तर तुम्हाला कर्नाटकवाल्यांनी काय करायचं, मला फोन करायचा नाही, मामाला फोन करायचा, तुम्हाला तिकडे औषधं भेटतील। मामा तुमचं नाव पत्ता सांगा, कुठून आला ते? माझं नाव आहे डॉक्टर अशोक मुळे, गाव मिरखल, तालुका बसवकल्याण, जिल्हा बिदर। मिरखल या गावामध्ये मी आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतो। गुडघे दुखी, कंबर दुखी, बायाबद्दल पांढरा पदर, लाल पदर आणि बडल कॅन्सर ह्या गोष्टीचा उपचार 100% केलाच आहे। बरोबर। आणि बघा त्यांचं हे लायसन आहे, तर डॉक्टरची जी डिग्री असते तीच की दोन त्यांची डिग्रीचे डॉक्टरचे आयुर्वेद। दुसरे कुठले कुठले औषध देतात मामा? हेच आयुर्वेदिक औषध। बघा हे आयुर्वेदिक औषध सर्व देतात। दुसरी गोष्ट आमची भेट करायची म्हणजे त्यांनी मी म्हणलं या पांढरीची काठी न्यायला आलेले महाराजांकडे आलो मी, पता लागला युट्यूबवर पांढरीची काठी मला पाहिजे होते, पांढऱ्याची काठी मला महाराजांना दिले आणि ते महाराज भेट घ्यावं, माहिती घ्यावं मी आलो होते। काठी एकदम मोठ्या साईजची दिली बघा। आता पोस्टानं एवढी मोठं लाकूड पाठवा येत नाही मित्रांनो। आता हे लाकूड बघा सर्वात मोठं आहे। दुसरी गोष्ट लाकडाची माहिती म्हणजे कसं आहे, ही जी खणं ठेवलेत ही खणं मी काठवतो, अगर दुसऱ्या वैद्याला काठ ठेवायला होतो, जी काही ऊर्जा आहे ह्या खणावर बाहेर निघत असते, म्हणून खण कधी थोडा राहू द्यायचा, उडसाक गव्हा एवढा होईना असा खण राहू द्यावा। जी का तुम्ही ह्याला शिंदूर लावणार आहे, कुठले काय करणार आहे, ह्याच्यातून ऊर्जा बाहेर निघते, ही 100% गोष्ट खरी मित्रांनो। म्हणून वाकडे लाकड राहते तर पांढरीचे हे असे लाकूड आहे, प्रत्येकापर्यंत हे लाकूड चांगलं काम करते। पांढऱ्या शिपट दुधावणी लाकूड आहे। आता हे आपण लाकूड दिलेलं आहे, हे बघा लाकडाची भेटीमुळे आमची भेट झाली। ह्यांच्याकडे एक माळ एक आहे पांढरीची, ती माळ दाखवा सर तुमची। माळ एक म्हणजे पांढरीची माळ कशी असते, बरेच लोकांचे मनाचा फोन येतोय की माळ कशी आहे, माळ कशी आहे, तुम्हाला ती माळ बी बघायला भेटेल आज। बघा आमची फोनवर चर्चा झाली की माळ आहे माझ्याकडे पांढरीची, तर पांढरीची माळ बघा अशी आहे। याला एक रुद्राक्षाचा मणी आहे, मुकुट मणी घातलेला मधी, आणि इथं असे एक मुकुट मणी घातलेला आहे आणि ओरिजिनल पांढरीची माळ आहे मित्रांनो ही। तर अशा धाग्यात बांधायची माळ, दत्ताचा धागा असला लाल ती चालतोय, नाहीतर असा लाल धागा असला अशा लाल धाग्यात घालून त्याला इकडून गाठ देऊन अशी माळ बनवायची। त्याच्यामध्ये तुम्ही दुसरे मणी कुठले घालू शकतात, तुमच्याकडे पाऱ्याचा मणी असेल, दहिमनच्या झाडाचा मणी असेल, अगर आजवर बेलाच्या झाडाच्या मुळीचा मणी असेल, कुठलाही मणी करून तुम्ही ह्याच्यात घालू शकतात। कमीत कमी 51 मणी ह्याच्यात राहावे, 51 मणी घालायचे, 108 घालायचे, तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे काम करते। ही माळ तिने दाखवली आपल्याला किंवा अशी माळ असते। तर मित्रांनो कर्नाटकवाल्यांनी काय करा, त्यांना तिकडे कॉल करीचा, फोन असेल मला फोन करतात, इतक्या लांब यायची तुम्हाला गरज नाही। आणि जेवढा होईल तेवढा ही व्हिडिओ प्रत्येकापर्यंत शेअर करा, लाईक करा। आणि बघा पांढरीच्या काठीचे एक बारके तुकडे दिलेत आपल्याला एक जण, हे तुकडे काही पाण्यात बुडतात काही बुडत नाही, पण ओरिजिनल तीच झाड आहे। कुणाला मनी करायचे असले तर ही मनी करायला आपल्याला काड्या आहेत, पण मित्रांनो विश्वास असला तरच घ्या, तर ते घेऊ नका, का काही बुडतेत काही बुडत नाही, म्हणजे मी ती स्पष्ट सांगतो जी आहे ती। बरोबर आहे का? बरोबर आहे, बरोबर। हा आता ही काडी बघा पाण्यात टाकली, तुमच्या हाताने पाण्यातून काढली आणि साल बघा एकदम ओली आहे ह्याच्यात, 2-3 दिवस झालं झाड तोडलेलं आहे, तेव्हा अशी ओली साल आहे अजून, फक्त वनस्पती तीच आहे, याच्यात काही दुसरी काही नाही, पांढरीचीच आहे। फक्त विश्वास ठेवणं ही महत्वाचं आहे मित्रांनो। विश्वास नसला, श्रद्धा नसले तर कुठला उपाय काम करील असं मलाही वाटत नाही। त्याच्या विश्वासाने श्रद्धा लागते, तिथंच परमेश्वर असतो मित्रांनो, नाही तर परमेश्वर बी तुम्हाला पावत नाही। चला जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा। आपण असेच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटू दुसऱ्या। नमस्कार, राम राम।